नमस्कार. आपण पाहत आहात भूमी न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध मद्यविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई केली आहे. गडहिंग्लज विभागात टाकलेल्या या मोठ्या धाडीमध्ये गोवा बनावटी मद्य, हातभट्टी दारू आणि 3 वाहनांसह तब्बल 7,33,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भडगाव, वडरगे, अर्जुनी आणि हिंडगाव या परिसरात 5 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान गोवा बनावटी मद्य वाहतूक करणारी एक 4-चाकी कार आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सागर भुसुरी, अमृत भोसले, प्रकाश नाईक, सर्जेराव जिरगे आणि शंकर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालात 3,61,000 रुपयांचा गोवा बनावटी मद्यसाठा, 7,050 रुपयांची हातभट्टी दारू आणि सुमारे 3,65,000 रुपयांची वाहने असा समावेश आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर तसेच जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक प्रमोद खरात आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली असून अवैध मद्यविक्री विरोधात अशाच कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा भूमी न्यूज. प्रतिनिधी एम कांबळे, कोल्हापूर.